पत्रकारिता, परखड पत्रकारिता, मला आता व्हिज्युअल माध्यमामध्ये एक दूरदर्शनच्या बातम्या सोडल्या तर सगळ्याच बातम्या पिवळ्या दिसतात. पीत पत्रकारिता म्हणतात तशा अर्थी पिवळ्या म्हणतोय. कारण प्रत्येकाची अहममिका हीच असते की मी पहिल्यांदा हे दाखवलं आणि मी पहिल्यांदा हे केलं. सत्यासत्यता पडताळून घेणे. म्हणजे मला आठवतं की लहानपणी आम्ही जो तरुण भारत नागपुरात पाहिला किंवा गावकरी किंवा देशदूत हे पेपर पाहिले, त्यात एक बारीक चौकोन असायचा की या वृत्तपत्रात छापून आलेल्या सगळ्या गोष्टींची संपादक सहमत आहे, असं एक मॅन्डेटरी हे असायचं. ती जबाबदारी आजकाल कोणी घेतच नाही वृत्तपत्रवाला. छापून मोकळं व्हायचं, सत्यासत्यता नंतर बघू, नाहीच झालं ते तर मग माफी मागून टाकू, असं इतकं ते आहे. पण ते व्हिज्युअल मीडियामध्ये फारच झालंय. पत्रकारितेमध्ये, वृत्तपत्रांमध्ये आजकाल हेडलाईन ज्याला म्हणतो आपण, पहिल्या पानावरची बातमी ही गंमतच गेली आहे. आता आमच्याकडे माझ्या घरी जे वृत्तपत्र येतं, मी नाव सांगत नाही, पण पहिल्या पानावरच एखाद्या बिल्डरची किंवा ज्वेलर्सची जाहिरात असते आणि ती जाहिरात अक्षरशः मी सपाटकन बाजूला करतो आणि मग फ्रंट पेज पाहतो. कारण तोपर्यंत वृत्तपत्राला मजाच नाही. ते तुम्ही नाही केलंय. तुम्ही स्वतःहून मानिनी चॅनलसाठी काय मानिनी पानासाठी माझं पान काढा पण ते पान ठेवा वगैरे इतकं तुमचं अजून चाललंय. हे बघून ऐकून खूप बरं वाटलं. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.